हा नमस्कार मित्रांनो. मी सुनील चांडक, संचालक आहे उद्योगवाढीचा. आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो या वेबिनार मध्ये, रादर या सिरीज ऑफ वेबिनार मध्ये. चला उद्योजकांशी बोलूया ही जी सिरियल आपण आज चालू केली आहे. आज त्याचा 14वा एपिसोड आहे की ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे उद्योजकांशी आपण भेटी घेतोय आणि त्यांचे यशाचं रहस्य जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्याचबरोबर या लॉकडाऊन मध्ये आपण त्यांच्याकडून काही प्रेरणा घेऊन आपण जरा आपल्या परत कामाला खूप चांगल्या पद्धतीने लागायचा प्रयत्न करतोय. खूप अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आम्हाला आतापर्यंत आलेल्या आहेत या वेबिनार बद्दल, या स्पेशली या जे आमचं चालू आहे सिरियल चला उद्योजकांशी बोलूया. मित्रांनो, अजून खूप उद्योजक लाईनीत आहेत आणि खूप चांगले चांगले उद्योजक या निमित्ताने आपल्याला भेटत आहेत. असेच एक उद्योजक आपल्याकडे आज आहेत जे आयटी इंडस्ट्री, ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी बेस्ड जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीचे ते प्रतिनिधित्व करतात. आणि मित्रांनो, मला खूप आनंद आहे की एक या क्षेत्रातले जे अतिशय नाशिक मध्ये ज्या काही कंपन्या आहेत मोजक्या, त्या तशा तर 400 कंपन्या आहेत, परंतु ज्यांचं नाव अगदी तोंडावर आहे असे ज्या 4-5 कंपन्या आहेत त्याच्यापैकी एक नेटविन इन्फो सोल्युशन्स नावाची कंपनी आहे. त्या कंपनीचे जे डायरेक्टर आहेत मिस्टर अरविंद महापात्रा, हे आज आपल्या बरोबर आहे. अरविंदजी नमस्कार. नमस्कार सुनील जी. हा अरविंदजी, हे बेसिकली मी थोडीशी त्यांची ओळख करून देतो आपल्याला. यांचं म्हणजे बॅकग्राऊंड असं आहे की म्हणजे त्यांची आई ही अशिक्षित, आणि आज त्यांचा मुलगा जो आहे आज आयटी फील्ड मध्ये काम करतोय, ज्याने 300च्या वरती लोकांना जॉब दिलेला आहे आणि ज्याचं जगाशी कनेक्टेड आहे. म्हणजे दिस कंपनी इज कनेक्टेड टू द वर्ल्ड. त्यांचे क्लायंट पूर्ण जगभर आहेत. अशी ही नेटविन कंपनी आहे. आज एवढंच नाही तर म्हणजे त्यांचं तर आहेच नेटवर्क, परंतु ते आयटी असोसिएशन जी इथे नाशिकला झाली त्याचे ते संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहे. आय थिंक मोर दॅन 400 मेंबर्स आहेत ना अरविंदजी त्याच्यात? हा 175 आपले मेंबर्स आहेत. म्हणजे टोटल कंपनी साधारण 300च्या आसपास, 300 350 कंपनीज आहेत. 175 कनेक्टेड आहेत. 175 मेंबर्स आहेत, ऍक्टिव्ह मेंबर्स, ज्या असोसिएशन ही संस्थापक अध्यक्ष आहेत अरविंदजी. मित्रांनो, अरविंदजीचा प्रवास अतिशय जरा वेगळा, एकदम सामान्य कुटुंबात अरविंदजीचा जन्म झालेला आहे. जसं सांगितलं मी आपल्याला, आई अशिक्षित, म्हणजे त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं अशी परिस्थिती. आणि त्यानंतर वडील रेल्वेमध्ये कामाला होते आणि अरविंदजी त्या वातावरणात मोठे झाले. परंतु हुशार असल्यामुळे अगदी 12वीत पूर्ण महाराष्ट्रात 14वे आले आणि नंतर मग त्यांनी ही डीड इंजिनिअरिंग. आणि इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्यांनी प्रीमियम ऑटोमोबाईल मध्ये कामही केलं आणि त्या कामामधून त्यांच्या थोडस असं म्हणूया की त्यांच्या जो फॅमिलीला एक थोडीशी दिशा मिळाली. कारण की वडील बी अचानक गेले आणि वडिलांचं दुःख आणि इकडे आई अशिक्षित, अशा याच्यावर अरविंदजीवर हा सगळा कुटुंबाचा भार आला आणि त्यांनी त्या प्रीमियर ऑटोमोबाईल मध्ये डिझाईन इंजिनियर म्हणून जॉईन केलं. एएनटीसी मध्ये इंजिनिअरिंग केलं आणि नंतर मग काही दिवसांनी त्यांनी आपली कंपनी सुरू केली व आपले जे वर्गमित्र होते 3 त्यांच्याबरोबर ही कंपनी सुरू केली. मला माहिती आहे की आमच्या नाशिकमध्ये आपल्या एक कॉलेज रोडला एक कंपनी होती ही नेटविन, आणि तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. आणि आज ही कंपनी अंबड मध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा आज विस्तार झाला आहे आणि जगभरामध्ये त्यांचे क्लायंट्स आहेत. मित्रांनो, हा अतिशय आपल्याला सुद्धा त्यांचा प्रवास हा त्यांच्या तोंडून ऐकायला खूप मजा येईल आणि खूप प्रेरणादायी हा प्रवास राहील, यामध्ये काही शंकाच नाही. कारण की अरविंदजीला मी आतापर्यंत आयटी तज्ज्ञ म्हणून त्यांना आम्ही वेगळ्या याच्यामध्ये बोलवलेलं आहे, परंतु त्यांची लाईफ हिस्ट्री सुद्धा जाणून घ्यायची म्हटलं आपण जरा प्रयत्न करूया या निमित्ताने. त्यांची जी काही एकंदरीत तो प्रवास आहे तर तोही जाणून घेऊया. अरविंदजी, परत एकदा आपलं स्वागत करतो. आणि आपली जी काही एक आयुष्याची सुरुवात जी आहे ती थोडीशी एक पास्ट सांगून आपण जे उद्योजकीय प्रवासाला सुरुवात जी केली, जी नेटविन सुरू केली, तर त्या सगळ्या प्रवासाची थोडीशी आम्हाला जरा माहिती द्या. त्या पद्धतीने आपण केलं आणि नंतर मग आपण जरा अजूनही चर्चा करू. पण तुमचा हा जो सगळा प्रवास झालाय आतापर्यंतचा, जे इथपर्यंत तुम्ही आलेला आहात, तुमचे बऱ्याच काही अचिव्हमेंट्स आहेत, परंतु तोपर्यंत त्याच्या आधी जरा स्टोरी जरा तुमची जाणून घेऊया प्लीज अरविंद. धन्यवाद सुनील जी. नमस्कार मित्रांनो.
सर्वप्रथम उद्योगवर्धिनीनी जी ही मला अपॉर्च्युनिटी दिली माझ्या लाईफ बद्दल बोलायची, तर त्याबद्दल त्यांना धन्यवाद. त्यांनी खूप एकदम जोरदार इंट्रोडक्शन माझं दिलंय. माझी जर्नी तशी खूप सिंपल आहे आणि तसा मी पण खूप साधारण माणूस आहे. 2-3 क्वालिटीज आहेत ते मी शेअर करायचा प्रयत्न करेल, जे माझ्या आज 30 वर्षाची जी प्रोफेशनल जर्नी आहे त्याचा जे काही सारांश आहे मी तुमच्या समोर प्रेझेंट करणार आहे. तर तुम्ही जर आणि मला वाटतं जास्त स्टुडंट्स आहेत या याच्यामध्ये, सुनीलजी थोडस आयडिया देता येईल का तुम्हाला कुठल्या टाईपचे? तसे सगळे मिक्स क्राऊड आहे. इनफॅक्ट काही परदेशातून सुद्धा जॉईन झाले आज. अच्छा, ओके. आफ्रिकेमधून, माझ्यामध्ये कदाचित तुमचे मित्र आहेत की काय माहित नाही, पण आफ्रिकेमधून सुद्धा जॉईन झाले आहे. लॉट ऑफ पीपल, सगळ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून लोक जॉईन झाले आहे. गुड. आणि सगळ्या टाईपचे, म्हणजे देर आर पीपल ऑफ ऑल काइंड. एंटरप्रेन्योर सुद्धा आहेत बरेच, सगळ्या टाईपचे लोक आहेत. गुड. ठीक आहे, मी ते म्हणजे सगळ्यांना उद्देशून प्रेझेंट करायचा प्रयत्न करतो. आणि तर यांनी कुठलेही एंटरप्रेन्योर जर असेल, म्हणजे तुम्ही बऱ्याच लोकांनी व्हिडिओज वगैरे बघितले असतील स्टीव्ह जॉब्सचे किंवा कुठल्याही मोठ्या फेसबुकचे जे आहेत झुकरबर्ग, तर तुम्ही जर सगळ्यांना ऐकलं तर एक कॉमन जी क्वालिटी आहे, कॉमन ॲट्रिब्यूट जे आहे त्यांच्यामध्ये दिसतं की सगळे आपल्या जॉब बद्दल, आपल्या कंपनी बद्दल, आपल्या प्रॉडक्ट बद्दल खूप पॅशनेट होते. म्हणजे त्यांना खूप आवड, जे काय ते काय करतात त्याच्याबद्दल खूप आवड त्यांच्या मनात होती. आणि माझी ही स्टोरी पण काहीशी तशीच आहे की मी आतापर्यंत जे काय केलं ते खूप पॅशनेटली केलं, एकदम त्याच्यामध्ये माझं 100% दिलं. आणि ते कसं केलं त्याच्यात थोडंसं मी प्रकाश टाकणार आहे. तर परत एकदा सांगतो की मी खूप काही मोठं अचीव केलेलं नाही आतापर्यंत. आय थिंक माय बेस्ट डेज आर स्टील अहेड ऑफ मी. माझ्या ज्या 300 लोकांची जी कंपनी ग्लोबल एक IT कंपनीची बिल्ड केली, 300 ब्रिलियंट इंजिनियर्स वर्क, त्याचं थोडंसं शेअर करणार आहे. ही स्टोरी साधारण 3-4 पार्टमध्ये आपल्याला बोलता येईल. पहिला जो आहे की तो माझा जो शिक्षण, एज्युकेशन, ते कसं झालं आणि काय गोष्टी घडल्या की ज्या माझ्यावर इम्पॅक्ट पडलं. आणि दुसरं माझ्या एंटरप्रेन्योरियल जर्नीमध्ये, म्हणजे ॲज अ एंटरप्रेन्योर किंवा उद्योजक म्हणून जी जर्नी आहे त्याच्यामध्ये प्री 2018 आणि पोस्ट 2018 असे मी 2 भाग त्याच्यामध्ये पाडतो. काम तुम्हाला समजेलच मी जेव्हा तो डिस्क्राईब करेल. आणि चौथं, आय वुड टेल समथिंग अबाउट माय फॅमिली. दॅट इज ऑल्सो व्हेरी क्लोज टू मी, माय हार्ट. तर हे चालू करताना लेट मी नरेट यू, एक 2 किस्से किंवा स्टोरी सांगतो शाळेतले आणि कॉलेजेस मधले. साधारण 9वीची गोष्ट आहे, 8वीहून मी 9वीला गेलो होतो. तर मी आणि माझा मित्र रवी, तर आम्ही दोघं ते स्कूलच्या अॅन्युअल डे मध्ये गेलो होतो. ॲज ऑब्व्हियसली आम्हाला कुठलेच प्राईज नव्हतं त्याच्यामध्ये. आणि मग जेव्हा ते अॅन्युअल डे मधून आम्ही परत येत होतो तर आमच्या दोघांमध्ये विचार, आम्ही जस्ट डिस्कस करत होतो की आपल्याला का मिळत नाही प्राईज, असं हे लोक काय करतात की आपण करू शकत नाही. म्हणून आपण पुढच्या वर्षी म्हणजे 9वीत आपण एवढा अभ्यास करू की आपल्याला पण मिळायला पाहिजे. आणि मग हे हेल्थी कॉम्पिटिशन आमच्यामध्ये आम्ही केलं. आणि त्या वर्षी 9th मध्ये आम्हाला दोघांना पण मिळालं आणि त्याच्या पुढे पण आम्ही ते करू लागलो. ही एक स्टोरी आहे. दुसरी एक स्टोरी जी मी सांगणार की जसं विच रिप्रेझेंट्स व्हॉट काइंड ऑफ पर्सन आय एम. तर याच्यानंतर जे 8वीत 9वीत घडलं त्याच्यानंतर मी बऱ्यापैकी अभ्यासामध्ये लक्ष दिलं. आणि मग 10वीत पण मी चांगला मार्क्स आणले. 12वीत जसं त्यांनी सांगितलं की मी बोर्डात 14वा होतो आणि मला ऍडमिशन मिळाली. CAP त्यावेळेस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे महाराष्ट्रातलं नंबर 1 कॉलेज होतं आणि त्यातले नंबर 1 ब्रँच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये मला मिळाली. रवी वॉज नॉट व्हेरी फॉर्च्युनेट. तेव्हा काही कारणाने त्याला थोडे कमी मार्क मिळाले आणि त्याला डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायला लागली. असंच आम्ही परत एकदा जंगली महाराज रोडवर पुण्याच्या आम्ही चालत होतो आणि चालता आमचं डिस्कशन चालू होतं. मी थोडंसं, तो अपसेट होता, त्याला थोडं पेपअप करायचा प्रयत्न करत होतो. तर मी असं रवीला सांगितलं की डोंट बी अपसेट. जे काही फील्ड आपल्याला मिळालंय, फॉर एक्झाम्पल तुला डिप्लोमा मिळाला, तर इन एव्हरी फील्ड देर इज स्कोप टू बी बेस्ट. म्हणजे टॉपमध्ये राहण्याचे, जो टॉपमध्ये असतो त्याला नेहमीच देर आर लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल.
मला नाही वाटत मी खूप विचार करून त्याला सांगितलं होतं तेव्हा. पण लुकिंग बॅक मला वाटतं की ती खूप महत्वपूर्ण असं ते मी बोललो होतो आणि दॅट इज व्हॉट फ्रेम्ड माय लाईफ. की व्हॉट एव्हर आय डू, मी बिझनेस जेव्हा चालू केलं खूप विचार करून असं केलेलं नाही की ही खूप मोठी आयडिया माझ्याकडे आहे की खूप मोठं प्लॅनिंग करून मी ते बिझनेस चालू केलं होतं. बट व्हॉट एव्हर आय स्टार्टेड, व्हॉट एव्हर आय डिड, त्याच्यामध्ये आपलं 100% द्यायला पाहिजे, मनापासून करायला पाहिजे आणि त्याची इतकी आवड पाहिजे की म्हणजे त्याच्यात पूर्णपणे आपण इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. तर आम्ही ही कंपनी नेटविन इन्फो सोल्युशन किंवा नेटविन सिस्टम तर मी 96 मध्ये चालू केली. पण ही जी कंपनी आहे त्याच्या आधीच आता 93 मध्ये आम्ही दुसरी कंपनी होती आमची. तर देर इज अनदर अगेन अ स्टोरी बिहाइंड हाऊ वी स्टार्टेड. कारण 93 एंड मध्ये आम्ही वी स्टार्टेड दिस. त्याआधी बी झाल्यानंतर जसं सांगितलं यांनी सुनीलजींनी की लास्ट इयरला असताना वडील एक्सपायर झाले आणि घरी सर्वात मोठा होतो त्याच्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर आली. माझे प्लॅन्स काही ते दुसरेच होते. माझ्या सगळ्या मित्रांसारखं मलाही US ला जायचं होतं, पोस्ट ग्रॅज्युएट करायचं होतं, पण ते काय शक्य नव्हतं. देन आय जॉईन्ड अ कंपनी कॉल्ड प्रीमियर ऑटोमोबाईल्स लिमिटेड इन पुणे ॲज अ डिझाईन इंजिनियर. आणि मग पुण्यात राहत होतो मित्राबरोबर. मित्र सडन 92 एंडमध्ये त्याला लग्न करायचं होतं. मग तो म्हटला मला की नाव आय हॅव टू लिव्ह. देन आय जॉईन्ड माय स्कूलमेट कॉलेजमेट्स, म्हणजे चंद्रकांत आणि उत्तम मला कॉलेजला बरोबर होते आणि ते दुसरीकडे राहत होते, त्यांच्यावर राहायला गेलो. आणि देन वी यूज टू थिंक की बघ काहीतरी आपण करायला पाहिजे. सगळ्यांमध्ये तसं होत असतं थोडासा की आपण काहीतरी आपलं करायला पाहिजे. 91 मध्ये तसं लिबरलायझेशन चालू झालं होतं. इकॉनॉमी आपली बरीचशी लिबरलाइज झाली होती. मनमोहन सिंग यांनी केली होती. तर वी ऑल्सो थॉट की वी शुड डू समथिंग. तर देन वी बॉट अ कम्प्युटर. एक त्या काळामध्ये 286 CPU असलेला कम्प्युटर घेतला. साधारण 4 MB रॅम आणि 40 MB हार्ड डिस्क. आता जे स्टुडंट असतील त्यांना इमॅजिन करणं अवघड असेल की हे काय असेल कॉन्फिगरेशन. अँड देन वी स्टार्टेड टेकिंग स्मॉल जॉब्स करता करता आम्हाला कामं मिळायला लागली आणि मग कंपनी आणि जे आपलं बिझनेस आहे दोन्ही करणं फार डिफिकल्ट व्हायला लागलं. देन वी थॉट की नाही वी शुड लिव्ह आवर कंपनी आणि फुल टाइम आपण आपला बिझनेस करायला पाहिजे. आता कंपनी सोडायचा एव्हरीवन हॅड टू लिव्ह. चंद्रकांत वॉज ऑब्व्हियसली व्हेरी क्लिअर, त्याचं बिझनेस बॅकग्राऊंड आहे, त्याची फॅमिली बिझनेसमधनं आहे. सो इट वॉज बिट इझियर फॉर हिम टू टेक द डिसिजन. उत्तम माझा तिसरा जो को फाउंडर आहे, ही थॉट इनिशियली वॉज रिलक्टंट बट लेटर ही ऑल्सो डिसाइडेड की नाही आपण करायला पाहिजे. इट वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी. हे का सांगतो त्याचं कारण आहे. तर कारण मी जसं सांगितलं माझ्यावर खूप जबाबदारी होत्या, 2 लहान बहिणी. तर देन आय स्टार्टेड थिंकिंग. पण वन थिंग गायडेड मी. मला नेहमीच मी शाळेत असतानाच मला वाटत होतं की आपण बिझनेस आपल्या स्वतःची कंपनी करावी. पण ह्या वेळेस 92 एंडमध्ये जेव्हा आम्ही विचार करत होतो किंवा 93 मध्ये जेव्हा चालू केलं तेव्हा दॅट वॉज नॉट राईट टाइम फॉर मी. माझ्यावर खूप लायबिलिटीज होते. बट देन आय थॉट की आज जी मला टीम मिळते, आज जे माझे मित्र माझ्या बरोबर आहेत, मी 5-6 वर्षांनी जर कंपनी चालू केली, हे मित्र मला मिळतीलच याची काहीच गॅरंटी नाही. हेच माझी टीम राहील ना याची काही गॅरंटी नाही. सो विथ दॅट कॉन्फिडन्स, दॅट बिलीव्ह इन पीपल, आय टूक अ डिसिजन. नाही जरी लायबिलिटी असेल तरी मी कंपनी सोडणार. सो मित्रांनो, दॅट इज व्हॉट द स्टोरी इज ऑफ नेटविन. 30,000 रुपये कॅपिटल टाकले. 10,000 रुपये आम्ही इनिशियली इन्व्हेस्ट केले होते. माझ्याकडे 10,000 रुपये नव्हते. मी माझ्या मित्राकडनं अतुलकडनं उधार घेतले त्याच्यात. देन आय रिपेड हिम लेटर. आणि त्या 30,000 रुपयावरनं आम्ही कंपनी चालू केली 93 मध्ये. आणि देन नाव द कंपनी, जसं सुनीलजीने सांगितलं, 30,000 स्क्वेअर फीट आमचं ऑफिस आहे अंबडमध्ये. ही स्टोरी सगळी जी जर 3-4 पॉइंट्स त्याचे काढायचे असतील की या स्टोरीमध्ये काय महत्वपूर्ण आहे, व्हॉट इज इम्पॉर्टंट टू बी शेअर्ड विथ पीपल, तर सर्वात महत्वपूर्ण आहे एथिक्स. एथिक्स आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज केलं नाही. तिघांनी आणि नंतर आमचे जेवढे आमचे एम्प्लॉईज आहेत, आमचे स्टाफ मेंबर्स आहेत, आमचे इतर टीम मेंबर्स आहेत, आम्ही नेव्हर कॉम्प्रोमाइज ऑन एथिक्स. एथिक्स टुवर्ड्स म्हणजे एक एक्झाम्पल द्यायचं, एक छोटंसं एक्झाम्पल द्यायचं. तर आम्ही साधारण त्याच दरम्यान 1-2 वर्षानंतर ठरवलं. आम्ही बघत होतो आमच्या आजूबाजूला
त्या काळात आम्ही थोडं हार्डवेअरचा बिझनेस करायचो, कारण कॅश फ्लोचा इश्यू असायचा, त्याच्यामुळे हार्डवेअरमुळे आम्हाला बरेचसं कॅश फ्लोचं मॅनेज करता यायचं. तर आम्ही बघितलं की बाकीचे बरेच कंपनी जे आहेत त्यांचे प्रॅक्टिसेस चेक बाउन्स करतात, लोकांना पैशाचे कमिटमेंट देतात आणि ते पैसे देत नाही त्यांना. तर देन वी डिसाइडेड नाही, वी आर नॉट गोइंग टू डू लाईक बिझनेस लाईक दिस. आवर एथिक्स, आपण जर कोणाला कमिटमेंट दिली तर ते कधीच त्याला मागे मागे म्हणजे त्याला फिरायचं नाही किंवा त्याला मागे घ्यायचं नाही. आणि मला आनंद वाटतो की एक छोटीशी गोष्ट आहे पण जस्ट रिप्रेझेंटेटिव्ह आहे की आज जे काय 24-25 वर्ष झालेले आहेत, नॉट अ सिंगल चेक आम्ही कधी कोणाचा रिटर्न केला असेल, नॉट अ सिंगल, एकही इन्स्टन्स नाही. तर असे आम्ही फॉलो केलंय. कस्टमर बरोबर कसं तुम्ही करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं जे असतं, आता त्या काळात आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही ॲग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी, जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे कमिशन एजंट्स आहेत त्यांच्यासाठी आम्ही काम करायचो. एक मिनिट. तर बिझनेस आम्हाला काहीच माहित नव्हता. म्हणजे तुम्हाला सांगायला काहीच वाटणार नाही की बरेच वेळा आम्हाला डेबिट आणि क्रेडिट मध्ये, आम्ही इंजिनियर्स आहेत, आता अकाउंटिंग किंवा फायनान्सचं काहीच आयडिया नव्हती. पण ती जिद्द होती. कस्टमर्स बरोबर आम्ही दिवस रात्र बसायचो. म्हणजे काही ज्या कस्टमर आहेत ते आता माझे मित्र झालेले आहेत, काही नाही, जवळजवळ सगळेच आहेत की जे जुने कस्टमर सगळे आता फ्रेंड्स आहेत, एकदम क्लोज रिलेशनशिप्स आहेत त्यांच्यात. तर त्यांच्याकडनं आम्ही शिकलो, त्यांचे प्रॉब्लेम्स कसे सोडवता येईल त्याच्यावर आम्ही काम केलं आणि त्याचा ट्रस्ट जो आहे कस्टमरचा आम्ही संपादन केला. आणि दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. तुम्ही जर कस्टमरचा ट्रस्ट जर संपादन करू शकले तर पुढे तुम्हाला तुमच्यासाठी जे आहे ते कस्टमरच तुमचं काम करणार. तुम्हाला कुठलीही मार्केटिंग किंवा पब्लिसिटी करायची गरज पडत नाही, आम्हालाही पडली नाही. तर आणि दुसरं जे आहे की कमिटमेंट्स, तुम्ही जे काय कमिटमेंट कस्टमरला द्याल त्या कस्टमरचे जे कमिटमेंट आहे त्याला 100% यू शुड स्टिक टू इट. म्हणजे जस्ट बिकॉज की तुम्हाला काही फायदा होतोय, शॉर्ट टर्म बेनिफिट होतोय, त्याच्यासाठी ते कमिटमेंट्स फॉलो नाही करायचे. दॅट वी डिडंट डू अँड दॅट इज हाऊ इट शुड बी. दुसरं एक जे आम्ही केलं तर ते म्हणजे मी सांगितलं की खूप मोठी आयडिया नव्हती, की जे मिळालं ते काम केलं. बरेचसे कामं केले हार्डवेअरमध्ये वगैरे, ते काय सांगण्यासारखे नाही आहेत. पण जे काय केलं त्याच्यामध्ये आम्ही नेहमी अनालाइज केलं की याच्यात आपण कसं हाऊ वी कॅन बी द बेस्ट इन अदर. जे लोक काम करतायत आपल्या एरियामध्ये, आपल्या जॉग्रफीमध्ये, ते सर्वांमध्ये आपण बेस्ट असायला पाहिजे. सगळ्यांमध्ये आपण चांगलं काम करायला पाहिजे, जेणेकरून कस्टमरवर आपला इम्पॅक्ट पडायला पाहिजे. तर तसं आम्ही काम केलं. चांगली टीम बिल्ड केली, प्रोसेसेस बिल्ड केले. जरी आमच्याकडे साधनं कमी होते, लिमिटेड होते, प्रत्येक प्रोसेस आम्ही स्वतःला मोठ्या कंपनीसारखंच काम करायचो. प्रत्येक डिपार्टमेंट्स वगैरे केले. लकीली आम्हाला खूप चांगले तेव्हा 98-99 मध्ये खूप चांगले टीम मेंबर्स मिळाले. बरेचसे ते आता पण आमच्या बरोबर आहेत. अजित, अनुपमा मॅडम आहेत, श्याम दुबे, हे सगळे जवळ 20 वर्षापासून आमच्या बरोबर आहेत. आणि जे काय सक्सेस आहे त्याच्यामध्ये मला वाटतं ह्या लोकांचा पण तेवढाच कॉन्ट्रीब्युशन आहे जेवढा की ओरिजिनल फाउंडर्स आमच्या तिघांचं आहे. परत एकदा सांगतो की बरेच लोकांना आमच्या जर्नीमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट ऐकायच्या असतील, पण असे इंटरेस्टिंग खूप नाही, एकदम सिम्पल आहे की व्हॉट एव्हर वी डिड विथ लॉट ऑफ पॅशन, लॉट ऑफ डेडिकेशन आणि लॉट ऑफ सॉर्ट ऑफ कमिटमेंट टू द कस्टमर्स. अँड वन्स यू डेमॉन्स्ट्रेट दॅट, तुम्ही जर ते डेमॉन्स्ट्रेट केलं तर आपोआप तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुमचा बिझनेस कसा सेट होतो आणि तुमचा ग्रोथ जी आहे. आम्ही 10-12 वर्षात म्हणजे 2013 पर्यंत 7 किंवा 8 ऑफिसेस चेंज केले. कारण दर 1-2 वर्षांनी आमची जेवढी साईज होती ती डबल होऊन जायची आणि मग आम्हाला जे एक्झिस्टिंग ऑफिस कमी पडायचं, मग ते दुसरं ऑफिस आम्ही भाड्याने घ्यायचो. असं आम्ही ऑफिस चेंज करता करता शेवटी मग आम्ही आता इथे आमचं स्वतःचं बिल्ड केलं. तर अशी ही स्टोरी साधारण आमची फर्स्ट पार्ट ऑफ एंटरप्रेन्योर जर्नी होती. आता जो सेकंड पार्ट आहे तो थोडासा अजून इंटरेस्टिंग आहे आणि दॅट विल बी फॉर द यंगर जनरेशन, की त्यांनी कसं काम करायला पाहिजे. जर कोणाला नवीन कंपनी चालू करायची, एंटरप्रेन्योर बनायचं आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे. आता जो एन्व्हायरमेंट आहे, तुम्ही ऐकत असाल की बरेचसे स्टार्टअप्स कंपनी चालू होतात, काही स्टार्टअप्स युनिकॉर्न बनतात, म्हणजे काही $1 बिलियन आयडियामध्ये कन्वर्ट होतात. तर 2018 मध्ये आम्ही, आणि एक जर त्याच्या आधी आम्ही एक गोष्टीमध्ये जिथे आम्हाला वाटतं की आम्ही थोडं कमी पडलो हे जे 20 वर्षाच्या जर्नीमध्ये, दॅट वॉज इन स्केलिंग. म्हणजे आम्हाला ज्या पद्धतीने कंपनी स्केल करायला पाहिजे होती
त्या पद्धतीने स्केल नाही करता आली. तर ते स्केल करता यावी त्याच्यासाठी आम्ही 2018 मध्ये थोडंसं काही डिसिजन घेतले आणि मग देन वी सॉर्ट ऑफ फॉर्म अनदर कंपनी, अनदर 2 कंपनीज आर. तर आता आम्ही जे रेग्युलर स्टार्टअपचे प्रॅक्टिसेस आहेत ते फॉलो करतो. म्हणजे वी आर वर्किंग ऑन अ बिग आयडिया. मग नंतर प्रॉपर आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे की नंतर जे पार्टनर्स आहेत, फॉर एक्झाम्पल जी टीम बिल्ड केली आहे, मेंटर्स, ॲडवायझर्स, इन्व्हेस्टर्स, असे जे स्केल करण्यासाठी जे काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते सगळे इन्ग्रेडियंट्स आता आम्ही आत्मसात केले किंवा त्यांना लोकांना ऑनबोर्ड केलेत आमच्या ह्याच्यात. रिसेंटली म्हणजे 2 वर्षापासून आम्ही एक टेक्नॉलॉजी किंवा एक प्लॅटफॉर्म बद्दल थोडी इन्फॉर्मेशन देतो. वी आर वर्किंग ऑन अ प्लॅटफॉर्म, टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म, शुअरसेल नाव आहे, जे की छोट्या जे बिझनेसमॅन आहेत, आता भारतामध्ये साधारण 4 कोटी स्मॉल बिझनेसेस आहेत, ज्याला आपण SMEs किंवा MSMEs म्हणतो. हे साधारण 12 कोटी लोक एम्प्लॉय करतात भारतामध्ये. म्हणजे 130 कोटीमधनं जे काय एक 30-40 कोटी लोक काम करतात त्यातले 12 कोटी लोकांना हे सेक्टर एम्प्लॉय करतात. यांचे आम्ही जे 25 वर्षापासून बघतोय की यांना खूप अडचणी आहेत, त्या या अडचणी कसे सॉल्व्ह करता येतील. मग हे सोल्युशन करत असताना आम्हाला आयडिया आली की दिस कॅन बी अ स्केलेबल बिझनेस. हे बिझनेस खूप मोठा आपण घेऊन जाऊ शकतो, कॅन गिव्ह स्केल टू अ व्हेरी बिग लेवल. ह्या लोकांना जे ते बिझनेस करतात या ट्रेड करतात त्याचं कसं डिजिटाईज करता येईल, आणि मोर सो इन द कोविड. आता कोविड, पोस्ट कोविडमध्ये त्याचं खूप महत्व आहे. त्यांना कोलॅटरल फ्री क्रेडिट मिळत नाही, त्यांचे जे इन्कम जनरेटिंग कॅपॅसिटी असते त्याच्यावर त्यांना क्रेडिट मिळत नाही. हे कसं मिळून देता येईल, तर असं मी प्लॅटफॉर्मवर काम करतोय. परत एकदा असं वाटतंय की आपण फ्रेश स्टार्ट करतोय. परत एकदा वी आर फिलिंग यंगर, की जे आपण 20-25 वर्ष केलं तसं सेम स्टार्ट आपण करतोय. एक्झिस्टिंग ऑपरेशन तर चालू आहे, पण ही एक असं एक ऍक्टिव्हिटी आहे की व्हेंचर आहे की जे विच हॅज अ पोटेन्शियल टू ग्रो व्हेरी व्हेरी बिग. सो दिस इज अ स्टोरी, माय एंटरप्रेन्योर स्टोरी. नेक्स्ट 10 years आर डेफिनेटली गोइंग टू बी मोर इंटरेस्टिंग. आय प्रॉमिस यू दॅट की ही जी जर्नी आहे पुढच्या 10 वर्षात अजून चांगली असणार आहे. ॲज अ सेड, माय बेस्ट डेज आर स्टील येट टू कम अँड डेफिनेटली दे आर गोइंग टू कम. लास्ट पार्ट जो आहे, पुढच्या 2-3 मिनिटं मी माझ्या फॅमिलीबद्दल बोलणार आहे, आणि दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. माझ्या फॅमिलीमध्ये आई आहे, माझ्या बरोबर असते. ॲज अ सेड की आय हॅव अ यंगर ब्रदर अँड 2 sisters. माय यंगर सिस्टर ऑल्सो स्टेज विथ मी. हर फॅमिली ऑल्सो इज विथ मी. माझी वाईफ अनुराधा आणि 2 मुलं आहेत. फॅमिली सपोर्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्याही एंटरप्रेन्योर जर्नीमध्ये विदाउट फॅमिली सपोर्ट यू कांट अचीव्ह एनिथिंग. खूप गोष्टी आहेत, म्हणजे याच्याबद्दल खूप बोलता येईल की आपण उशिरा पोहोचतो घरी, रोज उशिरा जातो, किंवा ते खूप बाकीचे एक्सपेक्टेशन्स असतात, आपले जे कमिटमेंट असतात फॅमिलीचे ते आपण फुलफिल करू शकत नाही, तरी ते ते काही बोलत नाही. ते बेसिकली ॲडजस्ट एव्हरीथिंग. त्याच्यात एक छोटीशी स्टोरी सांगतो की मी जेव्हा चालू केलं बिझनेस, तर ॲज अ सेड की फुल फॅमिली वॉज डिपेंडेंट ऑन मी. पण लकीली माझा जो लहान भाऊ आहे तो ही हॅड स्टार्टेड वर्किंग. इनफॅक्ट ही हॅड स्टार्टेड वर्किंग इमिडिएटली आफ्टर मी. तो वेन आय स्टार्टेड देन आय टोल्ड हिम, मी त्याला सांगितलं की बघ असं आहे की आणि मला माहित होतं की पुढच्या 1 वर्षभर खूप आवड जाणार आहे, तर मला थोडा वेळ लागेल हे फॅमिलीला परत सपोर्ट करायला, गरीब जे काय पैसे द्यायला. सो ही इज यंगर टू मी बाय 2 years. ही सेड की डोंट वरी, तुला जेवढा वेळ पाहिजे असेल तू घे, आणि आय ॲडजस्ट द फॅमिली. सो दिस काइंड ऑफ सपोर्ट इज रिक्वायर्ड. अशा सपोर्ट शिवाय तुम्ही बिझनेसमध्ये सक्सेसफुल फार डिफिकल्ट असतं. आणि प्रत्येक सक्सेसफुल बिझनेसमॅनची स्टोरी आहे ना, ही जवळजवळ अशीच असणार आहे. त्यांच्या फॅमिलीकडनं त्यांना खूप सपोर्ट मिळाला. आई वडील असतील, वाईफ असेल, भाऊ बहिणी असतील, प्रत्येकाची डिफरंट असेल स्टोरी, पण प्रत्येकाला काही ना काही सपोर्ट 100% मिळत असते. पण त्यांचा सपोर्ट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपलं पण कर्तव्य असतं की हे रिपे बॅक करायचं. मग जेव्हा जेव्हा शक्य असेल, म्हणजे सगळ्या एंटरप्रेन्योरसाठी उद्देशून आहे की जेव्हा जेव्हा शक्य असेल, यू हॅव टू रिअलाइज दिस, अप्रिशिएट दॅट की दीज पीपल हॅव सॅक्रिफाईस्ड एव्हरीथिंग. तुम्ही स्वतः पण सॅक्रिफाईस केलेलं आहे, पण या लोकांनी तुमच्यासाठी खूप सॅक्रिफाईस केलेलं आहे. आणि मग तुम्हाला जेव्हा टर्न असेल, वेन यू आर इन अ पोझिशन टू गिव्ह बॅक टू देम अँड टू द सोसायटी, यू हॅव टू गिव्ह बॅक ॲब्सोल्युटली ओपन हार्टेडली. कुठेही तुम्ही रोखून ठेवू नका, की जे काय तुम्हाला शक्य असेल एव्हरीथिंग, गिव्ह एव्हरीथिंग बॅक टू दॅम.
And this COVID situation has given so many opportunity to us, both in the family आणि out of the family, in the society, की आपल्याला इतकी opportunities मिळत आहेत की आपण we can give back to the society. काही गोष्टी आम्ही पण करतोय, अजून काही बरेच गोष्टी आम्हाला करायची इच्छा आहे आणि करू आम्ही पुढे. तर ही सिंपल स्टोरी आहे माझी. मला आय डोंट नो हाऊ बोर्ड यू गाईज हॅव बीन, बट दिस इज व्हॉट आय एम. बी हॅपी, बी सेफ. थँक्यू. इट इज डेफिनेटली व्हेरी इन्स्पायरिंग. अरविंदजी, हेच मोठेपण आहे तुमचं की ही छोटी वाटते तुम्हाला स्टोरी, परंतु एक अतिशय सामान्य कुटुंबातून जे तुम्ही आज ही जी मजल गाठलेली आहे ती खरीच एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे. आणि त्याच्यामध्ये जे 3-4 पॉईंट तुम्ही महत्वाचे सांगितले, त्याच्यामध्ये एक महत्वाचं जे तुम्ही सांगितलं की जे पॅशन, कमिटमेंट आणि अगदी डेडिकेशन तुमच्या वर्क प्रती आणि फॅमिली बरोबर एक तुमचं जे हे आहे बॉन्डिंग, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दीज आर ऑल द क्रुशियल थिंग. आणि आज अजून एक पॉईंट जो तुम्ही टाकला की इनोव्हेशन. आता अरविंदजी, एक बरेच श्रोत्यांनी बरेच प्रश्न विचारले, त्याच्यापैकी एक महत्वाचा प्रश्न आता सध्या जो सगळ्यांना भेडसावतोय तो म्हणजे कसं आहे की आता या कोरोनामुळे सगळं थांबून गेलंय. अनेकांचे असे ब्रेकडाऊन झाल्यासारखं झालंय. अनेक अशी इंडस्ट्रीज आता परत त्यांना रिइन्व्हेंट करावं लागणार आहे, नव्याने काही सुरुवात करावं लागणार आहे. इनफॅक्ट आम्ही ट्रेनिंग मध्ये, तुम्हाला माहिती आहे आमची संस्था, आम्ही ट्रेनिंग मधून ऑफलाईन मधून आता ऑनलाईन येऊन गेलो. आम्ही लवकर चेंज करून घेतलं, नो डाऊट अबाउट इट. पण तरी सुद्धा एकंदरीत जो बिझनेस आहे तो खूप मोठा त्याच्यामध्ये 360 डिग्री चेंज झालाय. काही इंडस्ट्रीमध्ये टोटल, म्हणजे आता माझं मी स्वतः तुम्हाला माहिती की एक मोठा प्लॅन होता कोवर्किंग स्पेस वगैरे तयार करायचा. पण आता ते सगळं प्लॅन, आता जे माझं ऑफिस आहे तेही मला मोठं वाटायला लागलंय. कारण की जर सगळे ऑफलाईनच प्रोग्राम असतील, मग ऑनलाईनच असतील, मग एवढी गरज काय. खूप मोठा एक चेंज होतोय. तर आणि आता नवीन चॅलेंजेस आहेत आणि नवीन ऑपॉर्च्युनिटीज खूप आहेत. तुम्ही जे सांगितलं, विशेषतः एमएसएमई करता ज्याला आपण म्हणतो कोलॅटरल फ्री, असे बरेचसे लोन आता जाहीर केले, तुम्ही ऐकलं असेलच. तर तुम्हाला तर खूप अजून म्हणजे नवीन आयटी मध्ये खूप असे इनोव्हेशन करायला आता खूप स्कोप आहे. तर विशेषतः ऍग्रीकल्चर, एक श्रोत्याचा प्रश्न तो आहे, ऍग्रीकल्चर दृष्टिकोनातून काय स्टार्टअप म्हणजे काय होऊ शकतं आणि ओव्हरऑल आता रिइन्व्हेन्शन कसं करायचं, कशा दिशेने काम करायचं, जे तुम्ही 2018 नंतर जे काही केलं, तर आता सगळ्यांनाच हे करावं लागणार आहे आमच्यामध्ये. कारण की एव्हरीबडी हॅज टू चेंज. कारण की खूप मोठा बदलाव झालाय, परंतु नवीन ऑपॉर्च्युनिटी झाली आहे. तर आपल्या मते आता काय वाटतंय की काय काय केलं पाहिजे लोकांनी? स्पेसिफिक जर ऍग्रिकल्चर बद्दल विचार केला तर आज भारतामध्ये जवळजवळ 55-60% लोकसंख्या जी आपली ती ऍग्रिकल्चरवर डिपेंडेंट आहे. म्हणजे इट इज द बिगेस्ट एम्प्लॉयमेंट जनरेटर इन इंडिया. जरी इकॉनॉमीचा जीडीपीचा पर्सेंटेज कमी असेल, पण जस्ट शेअर नंबर ऑफ पीपल मुळे ती सगळ्यात मोठं एम्प्लॉयमेंट जनरेटर आहे. ऍग्रिकल्चरमध्ये बऱ्याच काही गोष्टी करता येईल. आता इमिजिएट जो आता प्रॉब्लेम आहे की जे शेतकऱ्यांना त्यांचा जो प्रोड्यूस आहे, तो माल आहे, तो कन्झ्युमर पर्यंत पोहोचवता येत नाहीये. तर त्याच्यामध्ये जे टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत त्याच्यामध्ये खूप काही काम करू शकतात. की काही पोर्टल करू शकतात, काही असे ई कॉमर्स करणारे ऍक्टिव्हिटी करू शकतात, ते कनेक्ट आणू शकतात. आता जसं सह्याद्री सारखी कंपनी काम करत आहेत की ते सगळ्या शेतकऱ्यांना एकत्र आणून त्यांची जी कॅपॅसिटी वाढवण्याचं काम चालू आहे, त्यांना टेक्नॉलॉजी पुरवायचं काम चालू आहे, त्यांना कस्टमरशी कनेक्ट देण्याचं काम चालू आहे. ह्यामध्ये बरेच लोक काम करू शकतात. एक कंपनी किंवा 2 कंपनी याच्यामध्ये काहीच बदल आणू शकत नाही, कारण कोट्यवधी लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि ऍग्रिकल्चरमध्ये बरेच काही करता येईल. एक्झाम्पल घेऊया आपण की एक इस्रायल सारखा देश आहे. आता भारत हा खूप तसं त्या मानाने गिफ्टेड कंट्री आहे की आपल्याकडे इतकं मोठी जॉग्रफी आहे, कल्टिवेबल एरिया जो आहे खूप मोठा आहे. इस्रायलमध्ये काहीच नाही. म्हणजे वेन इस्रायल हा देश फॉर्म झाला तर त्यांच्याकडे छोटासा देश आहे, म्हणजे महाराष्ट्र एवढं पण नाही आहे तो देश. आणि कल्टिवेबल लँड कमी, म्हणजे लँड अशी कल्टिवेबल नव्हती तेव्हा. तरी त्यांनी जस्ट पार्टिसिपेशन करून, प्रत्येक एंटिटी स्टेक होल्डरचं पार्टिसिपेशन घेऊन आणि इनोव्हेशन, शिअर इनोव्हेशनमुळे प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे वॉटर कन्झर्वेशन किंवा वॉटर जे काय समुद्राचं वॉटर ते फिल्टर करून यूज करायचे,
बरेच रिसायकलिंग जे याच्यामध्ये इतकी टेक्नॉलॉजी डेव्हलप केली, सीड टेक्नॉलॉजी, फर्टिलायझर टेक्नॉलॉजी, पेस्टिसाइड टेक्नॉलॉजी, आणि आज ते जवळ आपले सेल्फ सफिशियंट झालेले आणि दुसऱ्या देशांना ते फूड ग्रेन्स एक्सपोर्ट करतात किंवा टेक्नॉलॉजी एक्सपोर्ट करतात. तर आपण आपल्या देशात पण हे करू शकतो. नाशिक तसं खूप प्रगत जिल्हा आहे ॲग्रिकल्चरमध्ये, आणि बरेचसे शेतकरी खूप चांगले, आम्ही कनेक्टमध्ये आहे शेतकऱ्यांचे खूप. मी त्यांना पण टेक्नॉलॉजीवर कन्सल्ट करत असतो, तर ते वापरतात. आणि इन जनरल जर आता तुम्ही जे एज्युकेशनचं सांगितलं, तर आता सगळ्यांसाठी हा नवीन एक्सपिरियन्स आहे. म्हणजे हा पॅन्डेमिक कोणी एक्सपेक्ट केलं नव्हतं की हा येईल, आणि हा का शेवटचा पॅन्डेमिक नाही आहे, याच्या पुढे अजून पण येऊ शकतात. तर याच्यामध्ये ज्यांना स्किल्स नाही आहेत त्यांनी नवीन स्किल्स आत्मसात करायला पाहिजे. जे काय तुम्हाला शिकायला मिळतं ते शिकायला पाहिजे. ज्यांच्याकडे स्किल्स आहेत त्यांनी दुसऱ्याला शिकवायला पाहिजे. दॅट इज हाऊ इट शुड बी, सो दॅट वी आर रेडी फॉर फ्युचर. तुम्ही जे स्किल्स तुमच्याकडे आहेत त्या स्किल्सवर तुम्हाला आता खूप स्कोप आहेत नवीन बिझनेसेस सेटअप करण्यासाठी. हे दिस इज अ सी, आय टेल एव्हरीवन की आता नॉन कॉन्टॅक्ट किंवा कॉन्टॅक्टलेस बिझनेस जे आहे ना, कॉन्टॅक्टलेस बिझनेस, याला खूप स्कोप आहे. प्रत्येक बिझनेस एव्हरी बिझनेस विल गेट कॉन्टॅक्टलेस. आणि हाऊ इट कॅन बिकम कॉन्टॅक्टलेस? इट इज ओनली बाय युझिंग टेक्नॉलॉजी. आणि ज्या IT मध्ये किंवा डिजिटायझेशन मध्ये जे लोक आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी मला असं वाटतं. हा, खूप चांगलं सांगितलं आपण. बेसिकली खरंच आहे ऑपॉर्च्युनिटी अशा. आणि आता एक असा एक प्रश्न आला आहे एक श्रोत्याकडून की नाशिक जिथे रिलेटिव्हली IT इन्फ्रास्ट्रक्चर खूप कमी आहे, आणि असं असताना सुद्धा तुम्ही म्हणजे जिथे बेंगलोर, न्यू बॉम्बे, पुणे सारख्या सिटी, हैदराबाद सारख्या सिटीज मधून इंटरनॅशनल क्लायंट मिळणं तर खूप सोपं आहे, पण नाशिक सारख्या सिटी मधून तुम्ही इंटरनॅशनल क्लायंट्स कसे मिळवतात, हा एक श्रोत्याचा प्रश्न आहे. गुड. सो चांगला प्रश्न आहे. म्हणजे नाशिक काय कुठनं पण म्हणजे कुठल्याही सिटीमधनं भारताच्या इंटरनॅशनल क्लायंट मिळवणं तेवढंच डिफिकल्ट आहे. बँगलोर आणि पुण्यामध्ये एक बेनिफिट आहे की तसं ते पिअर ग्रुप आहे, तसे कंपनीज आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला बरेचशी जो नॉलेज ट्रान्सफर मिळतं किंवा कॉन्टॅक्ट तुमच्याकडे असतात. छोट्या शहरांमध्ये तसे कॉन्टॅक्ट नसतात. तर आम्ही काय केलं ते सांगू शकतो की कसं आम्ही केलं. तर आम्ही साधारण थोडं उशीरच केला, पण तरी आम्ही 2003-04 पासून आम्ही वी स्टार्टेड पार्टिसिपेटिंग इन इंटरनॅशनल एक्झिबिशन्स. तर तेव्हा सीबीट जे जर्मनीमध्ये होतं, किंवा नंतर आम्ही जायटेक्स जे दुबईमध्ये होतं, किंवा काही ठिकाणी आम्ही ॲज अन एक्झिबिटर पार्टिसिपेट केलं, काही ठिकाणी फक्त व्हिजिट केलं आणि त्याच्यात इंटरॅक्ट केलं लोकांशी. असे आम्ही कॉन्टॅक्ट्स डेव्हलप केले. UK मध्ये, जर्मनीमध्ये, US मध्ये CES एक मोठा एक्झिबिशन असतं, कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक शो, किंवा स्पेनमध्ये MWC असतं, मोबाईल वर्ल्ड काँग्रेस. तर हे शोज मध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायला पाहिजे. जगातनं जर तुम्हाला इफ यू आर सिकिंग कस्टमर फॉर अदर कंट्रीज, तर त्यांच्या जवळ तुम्ही पोहोचायला पाहिजे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही एस्टॅब्लिश करायला पाहिजे. आणि वन्स यू आर एबल टू डेमॉन्स्ट्रेट देम की तुमची केपेबिलिटी काय, देन इट ऑल बॉइल्स डाऊन टू की तुम्ही जे काम मिळालं तुम्हाला ते तुम्ही कम्प्लीट केलं का प्रॉपरली, ते तुम्ही कमिटमेंट तुमचे जे दिलेले आहे ते फुलफिल केलं का. आणि जर हे केलं तर देन इट स्टार्ट्स बिल्डिंग अप. तुम्हाला मग चांगले मोठे कस्टमर मिळतात. तुमचे जे एक्झिस्टिंग कस्टमर दे गिव्ह यू रेफरन्स टू न्यू कस्टमर्स, आणि असं तुमचा बिझनेस वाढतं. आय थिंक आय हॅव आन्सर्ड द क्वेश्चन. एकदम बरोबर, खूप छान तुम्ही सांगितलं. इनफॅक्ट एक छोटासा इन्सिडेंट मी सांगू इच्छितो. माझा मुलगा जो आता MS इथून अमेरिकेतून करतोय, तर तो लास वेगासला कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या एक्झिबिशन मध्ये गेला होता. तिथे त्याला इतकं काही गोष्टी पाहायला मिळाल्या आणि इतके काही कनेक्ट त्यांनी डेव्हलप केले, त्याचा फायदा आज आम्हाला सुद्धा होऊ राहिला. म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते इतकं करेक्ट आहे. म्हणजे इनफॅक्ट आम्ही सुद्धा लोकांना हे सांगत राहतो आमच्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये, यू मस्ट व्हिजिट एक्झिबिशन्स. जे ऍटलीस्ट मुंबई, दिल्ली यासारख्या ठिकाणी तर तुम्ही व्हिजिट केलेच पाहिजे. आणि मग डेफिनेटली यू शुड गो अब्रॉड. मी स्वतः एक्सपोर्ट मध्ये काम करतो. आता आम्ही जस्ट मागच्या 3 महिन्यापूर्वी जर्मनीला एक एक्झिबिशनला गेलो होतो. खूप फायदा होतो याचा. डेफिनेटली वी मस्ट व्हिजिट एक्झिबिशन्स.
अरविंदजी, पुढचा एक पॉइंट असा आहे की एक अजून प्रश्न विचारलाय की ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये एम्प्लॉईचं मोटिवेशन कसं सस्टेन करू शकताय तुम्ही? आज तुमच्याकडे 300 एम्प्लॉईज आहेत, तर त्यांना वर्क फ्रॉम होम कसं दिलं गेलं का तुमच्याकडून? त्यांच्यावर कंट्रोल कसा एस्टॅब्लिश करताय? त्यांचं मोटिवेशन कसं सस्टेन करताय? याबद्दलही थोडंसं जरा गाईड करा. नक्कीच. तर आम्ही आय टी कंपनी असल्यामुळे आमची कंपनी तशी वर्क फ्रॉम होम एनेबल्ड होती. म्हणजे जो काय आमचा सेंट्रल सेटअप लागतो, फॉर एक्झाम्पल फायरवॉल, व्हीपीएन किंवा जे डिव्हायसेस आपले रिमोट डिव्हायसेस आपल्याला घेता आले पाहिजे, हे तसं आमचं बऱ्यापैकी एनेबल्ड होतं. आणि मग फेब्रुवारीमध्ये आम्हाला थोडासा अंदाज आला होता की आता हे वाढणार आहे, आणि जे काय आम्ही रिपोर्ट्स वाचत होतो चायनामधले किंवा इतर स्पेन आणि इटलीमध्ये, तर वाटत होतं की वाढणार आहे. तर आम्ही ते ते थोडंसं रॅम्प अप केलं आम्ही, की आधी जसं आमचे 25-30% लोक कॅपॅसिटी होती की वर्क फ्रॉम होम करायची, ती आम्ही 100% किंवा त्याच्यापेक्षा जास्त केली की नवीन एम्प्लॉईज पण आपल्याला घेता आलं पाहिजे. आणि मार्च साधारण मला वाटतं 10-11 तारखेपासून आम्ही एकदम 100% वर्क फ्रॉम होमची तयारी केली, आणि साधारण 12-13 तारखेपासून वी हॅव स्टार्टेड वर्किंग फ्रॉम 100%. त्याच्यात महत्वपूर्ण जे होतं की आमच्याकडे साधारण 20-30% लोक जे आहे ते नाशिक बाहेरचे पण आहे, 20% असतील. तर मग त्यांना घरी त्यांना वेळ मिळाला, ते सगळे घरी गेले. मग त्यांच्या घरी काही दुसऱ्या राज्यांमध्ये मधले पण आहेत, मग ते घरी पोहोचले आणि मग त्यांना तिथनं ते काम करता आलं पाहिजे. आता दुसरा जो प्रश्न आहे की कसं मोटिवेट करता, तर मोटिवेट करायला तुम्हाला कनेक्शन जे आहेत, आम्ही डिफरंट लेवलवर आमचे सगळे आम्ही ग्रुप्स बनवले. काही ग्रुप्समध्ये आम्ही रोज बोलतो, रोज आम्ही डिफरंट डिफरंट पर्पजसाठी, काही जे बिझनेसचे मॉनिटरिंग करतो किंवा रिव्ह्यू करतो, काही ठिकाणी परफॉर्मन्स रिव्ह्यू करतो. कारण एक महत्त्वपूर्ण जो चॅलेंज होता वर्क फ्रॉम होममध्ये, तो म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कमी होऊ नये. कारण आमचे क्लायंट्स सगळे बऱ्यापैकी इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत, आणि आता ते पण घरी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे पण बराच वेळ आहे की सगळ्या गोष्टी एकदम मायन्युटली बघण्यासाठी. तर प्रोडक्टिव्हिटी वॉज अब्सोल्युटली अंडर लेन्स. तर मग ते प्रोडक्टिव्हिटी कसं मॉनिटर करायचं त्यासाठी आम्ही ग्रुप्स बनवले. देन ओव्हरऑल बिझनेस आपला मॉनिटरिंग कसं करायचं त्याचं आहे. नंतर मॅनपॉवरचं त्यांची हेल्थ मॉनिटरिंग करण्यासाठी, म्हणजे माझ्या एक मित्राकडनं मी फॉलो केलंय की ऑल इज वेल ग्रुप बनवलाय, की फक्त मॉनिटर करायचं की सगळं बरोबर आहे का, कोणाला काही अडचण येत नाही का, त्यांच्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम आहे का, आणि प्रत्येकाची अडचणी जे काय असेल ते आम्ही प्रत्येकाची अडचणी सोडवायचा प्रयत्न केला. आणि आतापर्यंत मला वाटत नाही की काही कोणाला असं मेजर अडचण असेल. कारण ह्या काळामध्ये तुमचे मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ, फायनान्शियल हेल्थ, या सगळ्या गोष्टी जपणं फार आवश्यक आहे, बोथ ऑर्गनायझेशन लेवलला आणि इंडिव्हिज्युअल टीम लेवलला. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना ते शुड बी व्हेरी केअरफुल. आणि पुढे जी अपॉर्च्युनिटीज आपण तेव्हाच घेऊ शकतो की जेव्हा आपण ह्यामधनं सर्व्हाइव्ह सक्सेसफुली करू शकलो. म्हणजे अजून एक प्रश्न असा आहे, की सध्या ह्या कोविडमुळे, कोरोनामुळे जे क्लायंट आहे ते बरेच डिस्काउंटेड प्राइस मागतायत, ते डिस्काउंट विचारतायत. तर अशा वेळेला आपली कॉस्ट कशी कमी करता येते? तुम्ही काय केलं, त्याच्यावर काही मेजर केलंय का, की हाऊ वी कॅन रिड्यूस द कॉस्ट, प्रोजेक्ट कॉस्ट कशी कमी करता येईल, असं काही तुम्ही गाईड करू शकाल का लोकांना? हा थोडा अवघड आहे प्रश्न, पण रिअल प्रश्न आहे, म्हणजे एकदम प्रॅक्टिकल प्रश्न आहे. कसं असतं की जेव्हा कस्टमर्सला अडचण येते, किती चांगला कस्टमर असेल, किती लॉंग रिलेशनशिप तुमची असेल त्यांच्याबरोबर, तरी तो तुमच्याकडे येणारच, तो डिस्काउंट मागायला किंवा काहीतरी अडचण घेऊन येणार की. आणि जे जसं मी सांगितलं की परफॉर्मन्स खूप मायनटली आता मॉनिटरिंग होतं प्रोडक्टिव्हिटीचं. तर माझं त्याला बरेचसे सोल्युशन असू शकतात. मला असं वाटतं की हा टेम्पररी फेज आहे. तुम्हाला तुमचे कस्टमर्स जे आहेत ना ते रिटेन करायला पाहिजे. कारण हे कस्टमर जे आता आमचे काही कस्टमर 4-4, 5-5 वर्ष किंवा काही इव्हन 8-10 वर्षापासून काम करतात आमच्याबरोबर. तर सगळ्यांसाठी हा डिफिकल्ट टाइम आहे. तुमच्यासाठी आहे तर तुमच्या कस्टमरसाठी पण हा डिफिकल्ट टाइम आहे. तर यू हॅव टू टॉक टू युअर कस्टमर्स अँड टॉक टू युअर पीपल. आता IT मध्ये कसं आहे, साधारण 50%, 45-50% हा लेबर कॉस्ट आहे. मेजर जो खर्च आहे, कॉस्ट इज लेबर किंवा मॅनपॉवर. तर सगळ्यांशी बोलून आपल्याला सोल्युशन काढायला लागेल. यू हॅव टू रिटेन युअर कस्टमर, दॅट इज व्हॉट आय कॅन से. रिटेन युअर कस्टमर ॲट एनी कॉस्ट. इवन इफ यू हॅव टू गिव्ह डिस्काउंट्स, टॉक टू देम, रिझन इट आउट, निगोशिएट करा, बोला, आणि
retain them. That is how it should be. Same with your employees also. म्हणजे सब्जेक्ट टू ऑफकोर्स वॉट एव्हर लेबर लॉज वगैरे आहेत आपले, ते त्याला कंप्लाय करून तुम्हाला इव्हन यू हॅव टू टॉक टू युअर पीपल ऑल्सो. अगदी बरोबर आहे, कारण की आम्ही सुद्धा ते सगळं फेस करू राहिलो आणि ते ह्याच्यात ते मॅनेज करायचं. आणि तुम्ही म्हटलं की फायनान्शियल हेल्थ, मेंटल हेल्थ सगळी स्टेबल करायची असेल तर तुम्हाला हे सगळं करावं लागणार आहे. आणि डेफिनेटली वी आर फाइंडिंग आउट द वेज आणि डेफिनेटली वी कॅन डू इट. आता मला एक असा प्रश्न आहे की जे ऑफिस आता जे कल्चर एकंदरीत बदलत आहे की वर्किंग फ्रॉम होम, ज्या काही ट्रेंड आता ज्या बदलत आहेत, तर त्या ट्रेंड मध्ये काय असं आता कदाचित ते ऑफिस लागणारच नाही. आता म्हणजे काय मूलभूत चेंजेस करायला हवे आपल्या मेंटॅलिटी मध्ये आणि एकंदरीत याच्यामध्ये, कारण लोक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे म्हणजे असं वाटतं की आता इन्फ्रास्ट्रक्चरची गरजच राहणार नाही. आम्ही स्वतःही जे पाहतोय, तर काय असं केलं पाहिजे की ज्याच्यामुळे हे सगळं आपण अकोमोडेट करू शकू या चेंजेस. ह्याच्यावर खूप डिस्कशन चालू आहे सुनीलजी. आता मी परवाच एक एमआयटी म्हणजे मॅसेच्युसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, बॉस्टन मधलं US आहे, त्यांचे जे प्रोफेसर्स आणि जे थिंकर्स आहेत त्यांचा एक कॉन्फरन्स होता. तर त्याच्यामध्ये पण ते असंच काय बोलत होते का की वेदर इन्फ्रास्ट्रक्चर विल बी रिक्वायर्ड, बिल्डिंग्स वगैरे लागणार नाहीत, मोठे मोठे ऑफिसेस जे लोकांनी बांधले ते त्याचं एम्प्लॉईज गरज पडणार तिथं बसायची. पण मला नाही वाटत असं होईल. थोडे चेंजेस होतील, पण एकदम काय ते सगळे इन्फ्रास्ट्रक्चर बंद होणार नाही. इन्फ्रास्ट्रक्चर असताना लोक कॉन्टॅक्टलेस काम करतील एवढं होऊ शकतं. म्हणजे जसं हेल्थ केअर आहे, आता हेल्थ केअर सगळ्यात चॅलेंजिंग आहे, हाऊ टू मेक इट कॉन्टॅक्टलेस. तर आता बरेचसे डॉक्टर्स जे आहेत ते ऑफिसमध्ये येतील, पण ते वेदर पेशंट विल 100% पेशंट विल कम टू देअर ऑफिस, मे नॉट. मग ते तिथनं पेशंट घरी असतील पण ते हॉस्पिटलमध्ये असतील आणि ते त्यांना कन्सल्ट करतील. काही लोक ज्या जास्त सिरियस आहेत किंवा इमर्जन्सी आहे ते लोक येतील, असे हेल्थकेअरमध्ये होतील. हॉस्पिटलमध्ये पण ओपीडी आणि आयपीडी दोन्हीमध्ये चेंजेस होतील. रिटेल आणि सप्लाय चेनमध्ये बदल होतील. रिटेलमध्ये जसं आपण काही लागलं की आपण लगेच दुकानात जातो किंवा मॉलमध्ये जातो, तसे ते आपले सवय थोडी बदलतील. पण मॉल बंद होतील का? मला नाही वाटत बंद होतील. त्यांची सप्लाय चेन पण चेंज होतील का? 100% नाही होणार. काही बदल डेफिनेटली होईल, पण 100% पूर्ण बंद नाही होणार ते लोक. एज्युकेशन मध्ये शाळा कॉलेजेस आपण बघतो की प्रत्येक जे लेक्चर्स आहेत ते शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये होतात, त्याच्यामध्ये पण बदल होतील. काही पार्ट म्हणजे जे ब्लेंडेड काइंड ऑफ लिव्हिंग आपल्याला राहील. ब्लेंडेड मध्ये कसं आहे की प्युअरली इन हाऊस पण होणार नाही आणि प्युअरली रिमोट पण होणार नाही. इट विल बी ब्लेंडेड, इन हाऊस प्लस रिमोट, याचा ब्लेंड आपल्याकडे दिसायला मिळेल प्रत्येक बिझनेसमध्ये. काही बिझनेसमध्ये इन हाऊस जास्त असेल, काही बिझनेसमध्ये इन हाऊस कमी असेल, पण ब्लेंडेड राहील आणि इन्फ्रास्ट्रक्चर राहील. सगळ्यात मोठा बदल जो आहे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस मध्ये करायला लागेल. कारण आपले आतापर्यंत जरी बरेचसे गव्हर्नमेंट सर्व्हिसेस जे ऑनलाईन झालेले आहेत, पण स्टील दे आर लॉट ऑफ कॉन्टॅक्ट इंटरॅक्शन असतात. आपण कुठले छोटं काम असेल तर आपल्याला सरकारी ऑफिसमध्ये जायला लागतं, तर तिथे एक बराचसा बदल करावा लागेल की ते कॉन्टॅक्टलेस कसं करता येईल. कारण सगळ्यात जास्त कॉन्टॅक्ट तिथेच होतो गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये, आणि झालं तसे बदल व्हायला लागलेत. अजून एक सेक्टर जो चेंज होतोय की क्लाउड बिझनेस जो आहे हा खूप आधीपासून आपल्याला म्हणजे आहे, पण बरेच लोकांनी तो इम्प्लिमेंट केला नाही. व्हॉट क्लाउड बिझनेस एनेबल्स इज की तुम्ही यू कॅन कनेक्ट टू युअर ऑफिस फ्रॉम एनी लोकेशन. तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर ऑफिसमध्ये काम करू शकता, घरी असाल तर घरून काम करू शकता. तुम्ही दुसरीकडे जर अडकले असाल, समजा फॉर एक्झाम्पल COVID-2 द नेक्स्ट फेज ऑफ कोविड झाला आणि तुम्ही अडकले दुसऱ्या शहरांमध्ये, तुम्हाला तिथनं काम करता आलं पाहिजे. जिथे तुम्ही असाल, जिथे अडचण आली असेल तिथनं तुम्हाला काम करता आलं पाहिजे. हे फक्त क्लाउड एनेबल करू शकतो आणि क्लाउडचं अडॉप्शन मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात होईल. अजून एक फॅक्टर मला आता कोणी प्रश्न नाही विचारला पण कदाचित विचारू शकतील की लोक जे आहे ना, आता आपण बघतो की हायरिंग जे आहे ते फक्त ऑफिसमध्ये होते. पीपल मे हायर पीपल टू वर्क फ्रॉम होम आणि तो कल्चर पण बिल्ड होईल. सुनील, हा, खूप बरोबर सांगताय तुम्ही. एक्झॅक्टली याच लाईनवर आता आम्ही क्लाउडचा आम्ही सुद्धा वापर करतोय. आम्ही सुद्धा आता आम्ही एक नागपूरला एक एम्प्लॉय अपॉइंट केले. ते नागपूरला असते, पण तो शी कॅन मॅनेज अवर बिझनेस. सो इट्स रिअली ग्रेट थिंग दॅट यू शेअर्ड. आणि हे असंच होणार आहे पुढे.
आणि एक श्रोत्याचा असा अजून एक प्रश्न आलाय की आता जे ई कॉमर्स सो कॉल जो बिझनेस आहे, आता म्हणजे जी आमच्याकडे आकडेवारी, त्याला सपोर्टिंग मी माझी आकडेवारी सांगते की साधारणपणे आपले 17-18 कोटी लोक ई कॉमर्सशी जोडलेले आहेत. पण तसं पाहायला गेलं तर ते म्हणजे अजून बी खूप कमी आहे. 130 करोडच्या जनतेमध्ये 17-18 कोटी आणि त्यांचा टर्नओव्हर अप्रॉक्सिमेटली 6 लाख करोड आहे. तर याच्यामध्ये काय चेंजेस होऊ शकतात ई कॉमर्स मध्ये? कारण की आता कसं की म्हणजे ई कॉमर्स मुळे अनेक बंद पडलेले उद्योग सुद्धा चालू झाले, आम्ही बघितले. आणि अनेक काही गोष्टी लोकांना म्हणजे तुमच्याकडे काही नसलं तरी तुम्ही सुरू करता येऊ शकतं. तर असं ई कॉमर्स बद्दल तुमचं काय प्रिडिक्शन आहे, काय होऊ शकतं याच्यामध्ये? कसं आहे, ई कॉमर्स म्हणजे तुम्ही डिजिटली इलेक्ट्रॉनिकली बिझनेस करणं, म्हणजे तुमचा कॉमर्स जो इलेक्ट्रॉनिकली करणं. तर आपण बॅक एंड जो आहे ना आपला, बऱ्यापैकी कॉमर्स हा इलेक्ट्रॉनिक झालेला आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मोठे जे दुकानदार आहेत, तर ते काही ना काही बॅक एंड मध्ये बिलिंग सॉफ्टवेअर किंवा कुठलं इन्व्हेंटरी सॉफ्टवेअर असे वापरतात आहे. आणि जे मोठे मॉल्स आहेत ते तर जवळजवळ 100% इलेक्ट्रॉनिक्स आहे. तर ई कॉमर्स मध्ये दोन आपल्याला चित्र दिसायला मिळतील. एक तर मोठे ई कॉमर्स कंपनी जसं अमेझॉन आहे किंवा फ्लिपकार्ट आहे किंवा आता ते वॉलमार्ट आणि हे दुसऱ्या कंपनीमध्ये टायप केलेले इतर पण कंपनी येतील. तर हे जे कंपनीज तर राहतील आणि सर्व्हाइव्ह करतील, ते इव्हॉल्व्ह होतील. दे विल गेट इन टू अदर बिझनेसेस. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ते फार्मिंग बिझनेस मध्ये नव्हते, ते फार्मिंग मध्ये पण जातील. किंवा ग्रोसरी वगैरे मध्ये आता सक्सेसफुल झाले नव्हते, ते आता ग्रोसरी वगैरे मध्ये पण सक्सेसफुल होतील, इतर गोष्टीमध्ये पण येतील. पण दुसरं जे असेल ना ते फार महत्वाचं आहे, आणि स्पेशली भारतासारखे की जे छोटे दुकानदार आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे साधारण 4 ते 5 कोटी छोटे दुकानदार आहेत भारतामध्ये. आता हे का सगळे संपून जातील का? नाही होणार. हे सगळे इव्हॉल्व्ह होतील आणि ते आपले ते बरोबर होतील, संघटित होतील आणि ते असे आपले स्वतःचे प्लॅटफॉर्म चालू करतील की जेणेकरून त्यांना पण ह्या जे मोठ्या कंपनीज यांच्याबरोबर कॉम्पिट करता येईल किंवा त्यांच्या बरोबर काम करता येईल. बरेचसे मोठ्या कंपनी आता चालू आहे त्यांचं, अमेझॉन किंवा इतर कंपनी त्यांनी असे प्लॅटफॉर्म आणतायत की जे छोटे दुकानदार आहेत त्यांना पण त्यांच्याबरोबर काम करतात. पण मला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त हे लोक स्वतःच आपले प्लॅटफॉर्म तयार करतील, संघटित होतील आणि ते पण इलेक्ट्रॉनिकली म्हणजे त्यांचा एक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ते कस्टमर पर्यंत घेऊन जातील. पण याचा अर्थ असा आहे की त्यांचे दुकानं बंद होतील का? तर मला नाही वाटत. कारण नेबरहूड तुम्ही विचार करा की कोविडमध्ये सगळ्यात जास्त मदत तुम्हाला लोकांना जे एसेन्शियल सर्व्हिसेसची मदत कोणाकडनं मिळाली? तर जे नेबरहूड स्टोअर्स कडनंच मिळाली. त्यांनीच वेळेवर सगळ्यांचे जे एसेन्शियल वस्तू लागतात त्यांनी ते पुरविले. तर आय थिंक ते दुकानं राहतील. काही स्वरूप चेंज होईल, त्याचे नंबर्स चेंज होऊ शकतात, पण ते राहतील. Very good. आता एक तुम्ही आपण सगळ्याकडे सध्या चर्चेचा विषय घर वापसी. म्हणजे अगदी मग मजदुरापासून म्हणजे अगदी जे अगदी लोअर ग्रेडला काम करतात त्या मजदुरांपासून अगदी आयटी क्षेत्रात काम करणारे लोक सुद्धा, जे अमेरिकेत काम करणारे लोक आहे किंवा अजून इतर देशांमध्ये काम करणारे लोक आहे, जे मुंबई पुण्याला काम करणारे लोक आहे, ते सुद्धा आता घर वापसी त्यांची सुरू झाली आहे. तर अशा याच्यात आपलं नाशिकचं भवितव्य काय वाटतं तुम्हाला? नाशिकमध्ये काही टॅलेंट आहे आणि वर्क फ्रॉम होमचं कल्चर वाढतंय, तर नाशिकमध्ये विशेषतः आयटी क्षेत्रात काय भवितव्य तुम्हाला वाटतंय? काय प्रोडिक्शन तुम्ही करू शकता नाशिकच्या आयटी, सिन्स यू आर ऑल्सो हेडिंग आयटी असोसिएशन ऑफ नाशिक, तुम्ही एवढ्या सगळ्या 250 लोकांशी कनेक्टेड आहात आणि त्यांचे मर्म तुम्हाला माहिती आहे. तर व्हॉट यू फील की व्हॉट विल बी द फ्युचर ऑफ नाशिक आयटी? आयटी मध्ये लकीली जर तुम्ही स्पेक्ट्रम बघितला की कोविडमध्ये अफेक्ट झालेले जे इंडस्ट्रीज आहेत, तर आयटी इज ऑन द लोअर एंड. म्हणजे जे असं हायर एंड मध्ये आपण एअरलाईन्स बघू किंवा ट्रान्सपोर्टेशन इंडस्ट्रीज किंवा हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीज, हे खूप 80-90% इम्पॅक्ट झालेले. तसे आयटी इज ॲट द लोअर एंड. आयटी मध्ये इम्पॅक्ट तसा कोविडचा खूप कमी पडलेला आहे. आणि वर्क फ्रॉम होम केल्यामुळे तसं, आणि आमच्याकडे मुळातच म्हणजे खूप वर्कर्स खूप कमी असतात, हार्डली 5% पेक्षा कमी वर्कर्स असतात, मोर इंजिनियर्स आणि इतर स्टाफ असतो. तर हे सगळे एनेबल्ड आहेत. असं त्यांना मायग्रेशन वगैरे असं काही प्रॉब्लेम आमच्या इंडस्ट्रीमध्ये तसंच आलेलं नाही. सगळे वर्क फ्रॉम करतात. तर काम करण्यासाठी लोकांना तशी अडचण नाही. काही इंटरनेट किंवा पॉवर सिच्युएशनचे प्रॉब्लेम आहेत. आता इंटेरियर मध्ये जे आहेत त्यांचे पॉवर प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामुळे त्यांना जरी ते काम करायला एनेबल्ड आहेत पण त्यांच्याकडे पॉवरच नाही किंवा काही ठिकाणी इंटरनेट नाही.
अशा आहेत, पण ते फार कमी पर्सेंटेजमध्ये आहे. मेजॉरिटी लोक काम करू शकतात. त्यांना एक अडचण आहे अजून एक, की आता इंडियामध्ये ना बरेचसे आय टी बिझनेस जो आहे, इंडियाचा आय टी बिझनेस त्याचा खूप लहान आहे कम्पेअर टू व्हॉट इज आउटसाइड इंडिया, आपण जे एक्सपोर्ट करतो. पण तिथे खूप फिजिकल कॉन्टॅक्ट बिझनेस आहे. म्हणजे तुम्हाला सेल्ससाठी कॉन्टॅक्ट व्हिजिट करायला लागतात, किंवा निगोसिएशनसाठी व्हिजिट करायला लागतात, किंवा क्लोज करण्यासाठी, बिझनेस क्लोज करण्यासाठी व्हिजिट करायला लागतात. हा जो कॉन्टॅक्ट ट्रान्झॅक्शन आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी अडचणी आलेल्या आहेत लोकांना. पण आता मागच्या 15 दिवसापासून आम्ही त्याच्यात पण बदल बघतोय, की लोक आता आम्ही आता परवाच आम्ही एक मीटिंग घेतली आमच्या मेंबर्सची. तर त्याच्यामध्ये आता सगळ्या लोकांनी जे ऑनलाईन प्रेझेंटेशन द्यायला चालू केले, ऑनलाईन निगोसिएशन करतात, ऑनलाईन जे डेमॉन्स्ट्रेशन, प्रोडक्ट डेमॉन्स्ट्रेशन करतात, ऑनलाईन क्लोजिंग पण, डील पण ऑनलाईन क्लोज करतात. म्हणजे झूम किंवा असे जे टूल्स आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे, ते यूज करून करतात. आणि कस्टमर्स पण कम्फर्टेबल आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे की हे का लगेच जाणार नाही. काय होतं की जेव्हा मार्चमध्ये हे चालू झालं, तर बरेचसे लोकांनी असं हॉलिडे म्हणून घेतलेला, की ठीक आहे 15 दिवसात 1 महिना ते निघून जाईल, आणि परत आपण आपल्या कामाला लागू, आणि मग काय प्रॉब्लेम येणार नाही. पण आता लोकांच्या लक्षात येतं की हॉलिडे नाही आहे, हा खूप पुढे जाणार आहे, आणि वी हॅव टू लर्न, वी हॅव टू सॉर्ट ऑफ लिव्ह विथ दिस कंडिशन. तर मग ते रिसेप्टिव्ह व्हायला लागले, कस्टमर पण आता रिसेप्टिव्ह व्हायला लागले, कारण इट इज ट्रान्झॅक्शन ॲज युजल, बिझनेस ॲज युजल फॉर दॅम विच हॅज कम बॅक. आय थिंक इट विल हॅपन टू अदर इंडस्ट्रीज ॲज वेल. काही इंडस्ट्रीजला थोडं स्लो होईल, पण सगळ्या इंडस्ट्रीजला होईल. ग्रेट. आता एकंदरीत नाशिक आयटी मध्ये जरा ग्रो व्हायला पाहिजे, याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? विशेषतः कसं आहे की जे आपले लोक आयटी साठी जॉब शोधायला किंवा आयटीचं एज्युकेशन घ्यायला सुद्धा मुंबई, पुणे किंवा अजून बेंगलोर त्या ठिकाणी जातात, तर तिथलं आकर्षण जास्त आहे. आणि ह्या लोकांनी इथे राहून रिटेन करण्यासाठी आयटी मध्ये जॉब्स कसे अजून क्रिएट करता येतील, किंवा आयटी मध्ये काय करायला पाहिजे, एकंदरीत हा सगळ्या नाशिककरांनी किंवा आपण सगळे काही जे लोक आहेत त्याच्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे तुम्हाला, एज्युकेशन पासून सगळीकडे, की ज्यामुळे नाशिकची आयटीची ग्रोथ अजून चांगली होऊ शकेल, आणि नाशिक विल बी द अनदर डेस्टिनेशन. जसं आज लोक मुंबई पुण्याकडे आयटी, मुंबई पुणे हैदराबाद बेंगलोर इथे जात आहेत, नोएडामध्ये जात आहेत, वाय वाय नाशिकला कसं आपल्याला करता येणं शक्य आहे? काय वाटतं, आपलं काय मत आहे? एक शेवटचा हा प्रश्न आहे सगळ्यांचा. हॅलो. हे प्रयत्न करतोय की हाऊ वी कॅन ब्रिंग इन आय टी कंपनीज फ्रॉम आउटसाइड टू नाशिक. म्हणजे त्याच्यामध्ये आवाज येतोय का? हॅलो. हो, हा येतोय येतोय. सर. आज तुम्ही स्टार्टिंग तुमची मिस झाली तर थोडी पुन्हा थोडी स्टार्टिंग मिस झाली तुमची. आम्हाला लक्षात आलं ते. तर आता आम्ही जे आमचे खासदार आहेत आपले इथे, बोडसे साहेब किंवा महापौर आहेत किंवा मिनिस्टर्स आहेत, त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर आम्ही टचमध्ये, आणि आम्ही बरेचसे ऍक्टिव्हिटी चालू करणार होतो, पण आता कोविडमुळे बरेच पोस्टपोन करायला लागले, की हाऊ टू अट्रॅक्ट पीपल फ्रॉम आउटसाइड. कारण नाशिकमध्ये असं काहीच नाही, म्हणजे कुठली गोष्ट नाही की जे नाशिकमध्ये नाही आहे. वेदर चांगलं आहे, एअर कनेक्टिव्हिटी पण आता सुधारायला लागली, म्हणजे इम्प्रूव्ह होत होती. मॅनपॉवर नाशिकमध्ये साधारण टोटल 10,000पेक्षा जास्त इंजिनियर्स बाहेर पडतात, आणि फक्त आय टी मध्ये 5,000पेक्षा जास्त इंजिनियर्स दरवर्षी बाहेर पडतात. ऑफकोर्स त्याच्या क्वालिटीमध्ये इम्प्रुव्हमेंटचा खूप स्कोप आहे, पण बरेचसे याच्यातले लोक बाहेर जातात. तर म्हणजे रॉ मटेरियल आहे, वेदर चांगलं आहे, लँड रेट्स ऑफकोर्स वेअर हायर, पण ते पण आता बऱ्यापैकी कमी झालेले आहेत. पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे. तर वेन वी आस्क दिस पीपल, तर मेनली काय की आपण मार्केट नाही करू शकलो नाशिकला. जेव्हा बूम होता, म्हणजे 2000 मध्ये, किंवा साधारण लेट 90s किंवा अर्ली 2000 मध्ये, जेव्हा आय टी बूम होता, जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर खूप एक्सपांड करत होते, जे मोठ्या मोठ्या कंपनी, विप्रो असतील, इन्फोसिस असेल, किंवा जेव्हा पुण्यामध्ये, जेव्हा हिंजेवाडीमध्ये चालू झालं, हिंजेवाडीमध्ये त्यांनी मार्केट खूप चांगलं केलं. आता मी कनेक्टेड होतो तेव्हा हिंजेवाडीमध्ये जे काय झालं, म्हणजे तेव्हा थेट म्हणजे पवार साहेबांपासून तर जे एक क्लार्क पर्यंत सगळे त्याच्यात कनेक्टेड होते, आणि त्यांनी एकदम खूप चांगल्या प्रकारे त्याने पुण्याला मार्केट केलं.
कारण पुण्याची जी स्टोरी होती बँगलोर आणि पुण्याची तीच मग नंतर नाशिक आणि पुण्याची झालेली आहे. पण पुणे कुड प्रोग्रेस, नाशिक कुड नॉट प्रोग्रेस. सो दॅट इज वन की इट हॅज टू बी मार्केटेड व्हेरी स्ट्रॉंगली. दुसरा जो आहे की नाशिकच्या आय टी कंपनी का ग्रो झाल्या, तर नाशिकच्या आय टी कंपनी ग्रो होत आहेत. आमच्याकडे साधारण 100 पेक्षा जास्त एम्प्लॉईज असलेले साधारण अप्रॉक्सिमेटली 15 कंपनीज आहेत. काही लोकांकडे 300-400 एम्प्लॉईज आहेत, 500 एम्प्लॉईज आहेत. काही बाहेरचे आलेले कंपनी जसं WNS आमचे मेंबर आहेत, त्यांच्याकडे जवळ 3000 लोक आहेत. डेटामॅटिक्सकडे अप्रॉक्सिमेटली 1000-1500 लोक आहेत. तर अजून पण काही कंपनी आहे ज्यांच्याकडे 500-1000 लोक आहेत. तर तसे ग्रो झालेले, पण त्या लेवलचे पोहोचले नाहीत. मला वाटतं पुढचे 5 वर्ष 10 वर्ष हे नाशिकसाठी खूप महत्वाचे आहेत, की नाशिकचे डेफिनेटली 100% काही कंपनी जे आहेत ना ते 5000 किंवा 10,000 एम्प्लॉईजची स्ट्रेंथ क्रॉस करतील आणि त्याच्यामुळे पण नाशिकचा आय टी वाढेल. आता इंजिनियर्सवर जर प्रश्न मी जर सांगितलं त्याच्याप्रमाणे साधारण 10,000 लोक इंजिनियर्स बाहेर पडतात इंजिनिअरिंग कॉलेजमधनं आणि 5,000 आय टी मध्ये आहे. पण आम्ही त्यांच्याबरोबर खूप क्लोजली काम करतो. सगळे जे आय टी जे कॉलेजेसचे जे HODs आहेत, प्रिन्सिपल आहेत, हे आमच्या ग्रुपमध्ये आहेत. तर तिथे 2-3 प्रमुख कारण आहेत की लोकल ऑपॉर्च्युनिटी कमी असल्यामुळे ते इंजिनियर्सचं डेव्हलपमेंट होत नाही, कनेक्ट होत नाही कॉलेजेस आणि इंडस्ट्रीमध्ये. तर आम्ही ते कनेक्ट आणण्याचा प्रयत्न करतोय की कॉलेजचे स्टुडंट्स आहेत, टीचर्स आहेत, फॅकल्टी आहेत, त्यांना कसं हे प्रोफेशनल एज्युकेशन आपल्याला देता येईल, त्यांना कसं कनेक्टेड ठेवता येईल, की काय स्किल्स आहेत की जे लागतात इंडस्ट्रीमध्ये आणि ते स्किल्स कसे डेव्हलप करायला पाहिजे, ॲटलीस्ट इनिशियल लेवलचं त्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, ते करतोय. आम्ही जेव्हा सर्वे केला तर साधारण आम्हाला लक्षात आलं की 10 to 15% जे आहेत हे इंजिनियर जे बाहेर पडतात ते रिअली म्हणजे ते स्वतःच्या एफर्टमुळे किंवा कॉलेजच्या एफर्टमुळे दे आर रेडी, म्हणजे त्यांना कुठलेही आय टी जॉब मिळू शकतो. पण बाकीचे जे आहेत तर त्यांना बऱ्यापैकी गॅप आहे. त्यांना ते गॅप काढल्याशिवाय त्यांना ऑपॉर्च्युनिटीज मिळणार नाही. म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज खूप आहे आय टी मध्ये, पण ऑपॉर्च्युनिटीज ग्रॅब करण्यासाठी जे स्किल्स लागतात ना ते स्किल आपल्याला मला वाटतं खूप काम करायची गरज आहे. नाशिकचे जेवढे कॉलेजेस आहेत त्यांच्याबरोबर काम करायची गरज आहे. आपण सांगितलं एकदम बरोबर आहे की म्हणजे भारतामध्ये ही सगळीकडेच परिस्थिती आहे की हात आहे पण त्यांना काम नाही, काम आहे त्यांना हात नाही. कारण की तो स्किल गॅप जो आहे ना तो ब्रिज करायचा आम्ही सुद्धा उद्योगवर्धिनी मार्फत प्रयत्न करतोय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल किंवा IoT असेल याच्याबरोबर सुद्धा काम करतोय आणि डेफिनेटली वी आर ट्राइंग टू. आता ई-कॉमर्स सुद्धा आम्ही त्या संदर्भात लोकांना प्रशिक्षण देतोय. सुनीलजी अजून एक मला पॉइंट इथं हायलाइट करायचा होता प्लीज प्लीज की जे नाशिकचे कंपनीज आहेत ना त्याच्यासाठी आम्ही 3 गोष्टी प्रामुख्याने लागतात तुम्हाला स्केल करण्यासाठी. एक तर जे मेंटरशिप लागते, म्हणजे तुम्हाला असं कुठलं तरी पर्सनचं मदत हवी असते की ज्यांनी ह्या ऑलरेडी ही जर्नी केलेली आहे, ज्यांनी ही कंपनी मोठी केलेली आहे, 10,000 20,000 लोक त्यांच्याबरोबर काम करतात. तर आम्ही तसे कनेक्ट करतोय. आम्ही डॉक्टर आनंद देशपांडेंचा आमचा प्रोग्राम झाला 1-2 आठवड्या आधी, आणि आधी पण आम्ही बरेच लोकांचे जे मेंटर्स आहेत त्यांना आम्ही नाशिकमध्ये आणलेले. वेंबू ब्रदर्सचे जे वेंबू आहेत, म्हणजे झोहो जी कंपनी आहे साधारण $3 बिलियन व्हॅल्युएशन असलेली कंपनी आहे. 30-40,000 लोक किंवा 50,000 लोक काम करतात तिथे. त्यांचे फाउंडर पण आले होते इथे नाशिकमध्ये. तर ते एक आम्ही करतो. दुसरा जो आहे की इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंटसाठी आम्ही ते पण इन्व्हेस्टर्सही पण आम्ही कनेक्ट करतोय की जे इन्व्हेस्टर्स आहे ना त्यांनी नाशिकच्या कंपनीकडे बघायला पाहिजे की इंडिव्हिज्युअल लेवलवर लोक करतात आहेत, पण आम्ही ॲज अ असोसिएशन पण ते करतोय. थर्ड जो आहे मार्केट ॲक्सेस. मार्केट ॲक्सेस म्हणजे आता आय टीचं मार्केट भारतामध्ये लिमिटेड आहे, पण भारताबाहेर जास्त आहे. तर आम्ही जेवढे एम्बसीज आहेत त्यांच्याशी आम्ही कनेक्ट करतोय. आणि आता साऊथ आफ्रिकन एम्बसी इंडियामध्ये नाशिकमध्ये येऊन गेले, कॅनेडियन एम्बसीचे लोक येऊन गेले, नंतर थायलंडचे येऊन गेले, नंतर न्यूझीलंडचे ऍक्च्युली शेड्यूल होतं पण ते कोविडमुळे आम्हाला पोस्टपोन करायला लागलं. सर आम्ही एफर्ट घेतोय की जे नाशिकचे कंपनीज आहे ना ते पण ग्लोबल झाले पाहिजे आणि त्यांनी पण स्केल करता आले पाहिजे. थँक्यू. नाही, खूप छान तुम्ही करतायत इफर्ट्स आणि डेफिनेटली तुमची IT असोसिएशन याच्यात पुढाकार घेते. आम्ही सुद्धा लोकांना स्किलिंग करण्यासाठी काही ना काही ऍक्टिव्हिटी करतोय की ज्यामुळे लोकांना स्किल बी प्राप्त होईल. त्याचबरोबर स्टार्टअप साठी सुद्धा आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करू राहिलो. इन्व्हेस्टर्सचे आम्ही बरेचसे कनेक्ट करून ठेवलेले आहे. पूल ऑफ इन्व्हेस्टर्स विथ अस.
स्टार्टअप बुट कॅम्प आम्ही घेतोय, ऍक्सिलरेटर घेतोय. एकंदरीत त्या कल्चरमध्ये आपण सगळे जेव्हा सगळ्यांचे हात लागतील, त्याला म्हणतो ना जगन्नाथाचा रथ आहे, सगळ्यांचे जेव्हा हात लागतील तेव्हा हा रथ पुढे जाईल आणि डेफिनेटली तुम्ही त्याच्यामध्ये खूप पुढाकार घेतायत. त्यामुळे डेफिनेटली इट्स अ व्हेरी अप्रिशिएटिंग थिंग. अरविंदजी, खूप छान तुमच्या बरोबर गप्पा झाल्या. IT एक महत्वाची एक फील्ड आहे की ज्याच्याबद्दल सगळ्यांना माहिती असणं आवश्यक आहे. आता या टेक्नॉलॉजीचा यूज अगदी किराणा दुकानदार आणि भाजीपाला व्हेंडरला सुद्धा करणं आवश्यक आहे. हे तुमच्या सगळ्या बोलण्यातून लक्षात आलं आणि जे चेंजेस आहे ते चेंज ब्रिंक आउट करण्यासाठी IT हाच एकमेव मार्ग आहे. तर तुम्ही याच्यावर खूप छान असं गायडन्स केलं आणि एकंदरीत तुमचा जो एंटरप्रेन्युअर जर्नी आहे तो खूप इन्स्पायरिंग होता. डेफिनेटली सगळ्यांना इन्स्पिरेशन आणि इन्फॉर्मेशन मिळालेली आहे. आपल्या या एकंदरीत कॉन्ट्रीब्युशन बद्दल मी उद्योगवर्धींतर्फे आणि सगळ्या श्रोत्यांतर्फे आपले आभार मानतो आणि आपल्याला अजून आपली कंपनी 300 वरून 3000 पर्यंत जावो आणि अगदी पूर्ण जगामध्ये त्याचे कनेक्ट व्हावं अशी शुभेच्छा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. धन्यवाद सुनीलजी, आणि धन्यवाद सर्व श्रोत्यांचं की त्यांनी पेशंटली मला ऐकलं. आता बरेच मी कोणालाच बघू शकलो नाही, तर डेफिनेटली जेव्हा आपले कोविड मधनं बाहेर पडू तर आपण इन पर्सनल भेटू. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.